नमस्कार मित्रांनो. जसे भारतीय क्रिकेट टीममध्ये देशातील सर्वोत्तम 11 खेळाडू असतात, जे पूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करतात. अगदी त्याचप्रमाणे भारताच्या शेअर मार्केटमध्ये सर्वोत्तम 50 दिग्गज कंपन्यांची एक टीम असते आणि ती टीम म्हणजेच आपली निफ्टी 50. तुम्हाला एका नजरेत पाहायचं असेल की आपल्या शेअर मार्केटची प्रगती कशी चालू आहे, तर तुम्ही निफ्टी 50कडे पहा. निफ्टी 50 हा नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा मुख्य निर्देशांक आहे. 1996 साली याची पहिल्यांदा सुरुवात झाली. यामध्ये फक्त 50 कंपन्या नसून भारतातील 13 ते 14 वेगवेगळ्या सेक्टर्समधील सर्व टॉप कंपन्या आहेत. बँकिंग असो, IT असो किंवा ऑटोमोबाईल असो, निफ्टी 50 हा प्रत्येक क्षेत्राची नाडी ओळखून असतो. मित्रांनो, विचार करा, जर तुम्ही निफ्टी 50मध्ये गुंतवणूक केलीत तर तुम्ही एकाच वेळी रिलायन्सच्या रिफायनरीमध्ये, टाटाच्या सॉफ्टवेअरमध्ये आणि HDFCच्या बँकेत शेअर होल्डर्स होतात. यामध्ये रिलायन्स आणि HDFC बँक यांसारख्या कंपन्यांचे वेटेज जास्त आहे. म्हणजे जशा या कंपन्या हलतील तसे शेअर मार्केट वर खाली होत असते. हे भारताचे खरे मल्टीबॅगर्स आहेत. निफ्टी 50ची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा स्वतःला सतत अपडेट करत असतो. दर 6 महिन्यांनी म्हणजेच मार्च आणि सप्टेंबरमध्ये याचे रिबॅलन्सिंग होते. म्हणजेच ज्या कंपन्या खराब कामगिरी करत आहेत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो आणि ज्या नवीन कंपन्या चांगल्या कामगिरी करतात त्यांना निफ्टीमध्ये जागा दिली जाते. म्हणूनच निफ्टी 50 नेहमी शक्तिशाली राहतो. निफ्टी म्हणजे मार्केटचा थर्मामीटर आहे. गुंतवणूकदारांसाठी निफ्टी सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. मित्रांनो, जर तुम्हाला गुंतवणुकीसाठी वैयक्तिक शेअर निवडता येत नसतील तर तुम्ही निफ्टीच्या इंडेक्स फंडमध्ये किंवा ETFमध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकता. कारण कंपन्या येतील आणि जातील, पण आपला भारत आणि निफ्टी नेहमी पुढेच जाणार. तर मित्रांनो, निफ्टी 50 म्हणजे भारताच्या श्रीमंतीचा खरा कोड आहे. तुम्हाला काय वाटतं? निफ्टी 50 पुढच्या 5 वर्षात कोणता टप्पा गाठेल? कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या भागात आपण आपला नवीन इंडेक्स बँक निफ्टीबद्दल जाणून घेणार आहोत. तोपर्यंत श्रीमंतीच्या कोड चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.